नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। आज या ठिकाणी आम्ही माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या उमेदवार सौ मनीषा अनिल शिवणगीकर मॅडम यांच्या सोबत आहोत। माणगाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे आणि त्यांच्याकडून या मतदारसंघाविषयी आणि सध्या त्यांच्या प्रचाराच्या दौऱ्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार मॅडम, आपण या आज जिल्हा परिषद मध्ये भाजपतर्फे आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही जो प्रचार दौरा आता सुरू केलेला आहे, या प्रचार दौऱ्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव यायला लागला, तुम्हाला लोकांचा पाठिंबा वगैरे कशा पद्धतीने मिळतोय? भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत मनीषा शिवणगीकर, मला चांगला पाठिंबा आहे कारण भाऊंनी जास्तीत जास्त कामं केलेली आहेत आणि निधी आमदारकीच्या आधीच त्यांनी आमदार होण्याच्या आधीच त्यांनी खूप निधी आणलेला आहे आणि नंतर आणि खूप आता निधी त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले, ज्यांचे गरजा पूर्ण कमी होत आहेत, त्यामुळं ते जास्तीत जास्त ते आम्हाला पाठिंबा देत आहेत। माजी सभापती, उपसभापती, सभापती म्हणून तुम्ही या विभागामध्ये काम केलंय चंदगड तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये। त्याबरोबर आता तुम्ही ज्या या प्रचार दौऱ्यामध्ये फिरतात, या कोणता विजन तुमच्या समोर आहे, काय दूरदृष्टी काय ठेवून तुम्ही या मतदारसंघामध्ये मतदाराच्या पर्यंत पोहोचताय? तसं बघायला गेलं तर लोकांच्या खूपच समस्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि महिलांच्या लाडकी बहीण योजना म्हणा किंवा PM किसान योजना म्हणा, अशा अनेक योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा शेतकऱ्यांच्या योजना त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर आम्ही आमच्या या RK न्यूजच्या चॅनल मार्फत तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करणार? आमच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी याच्या आधी आले नेते गेले, त्यांनी काहीच केलं नाही आणि त्याच्यापर्यंत त्या लोकांपर्यंत ते पोहोचले सुद्धा नाहीत। खूप आता आम्ही बघतोय कऱ्यादी भागात जाऊन तर तिथं गटरी रस्ते वगैरे खूपच खराब आहेत आणि त्यांच्या कुठल्याच त्यांच्या तिथं गरजा पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून जास्तीत जास्त आम्हाला मताधिक्याने निवडून दिलं तर त्यांच्या आम्ही समस्या किंवा अनेक कुठल्याही गरजा आम्ही पूर्ण करू शकेल। आज भाजपची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, भाजपचे चंदगड तालुक्यामध्ये आता भाजपला पाठिंबा दिलेले आमदार आहेत, मग त्यांच्याकडून तुम्हाला विकास कामासाठी पाठबळ मिळण्याची काय शक्यता, त्यांच्याबरोबर काय चर्चा तुमची? हो, तसं त्यांच्या आमच्यावरती आता देवाभाऊंनी सांगितलेलं आहे, म्हणजे शिवाजीराव पाटील आमदार साहेब म्हणजे आम्हाला कोरा चेक आहेत, त्यामुळे त्यांनी पूर्ण ते पाठिंबा देवाभाऊंनी दिलेला आहे, त्यांच्या माध्यमातून खूप कामं होत आहेत भाऊंच्या माध्यमातून। धन्यवाद मॅडम। आज या माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उभे असलेल्या भाजपच्या उमेदवार मनीषा शिवणगीकर मॅडम यांनी या भागामध्ये फिरून आता जे पाठबळ लोकांचं त्यांना मिळत आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद।